आज आपण बेस्ट स्मार्टफोन कसा घेता येईल याबद्दल बोलणार आहोत. कोणचा फोन आपल्याला घ्यायचा आहे आणि कोणचा फोन आपल्यासाठी परफेक्ट आहे हे कसं चूज करायचं आणि काय काय फीचर आपल्याला यामध्ये चेक करायचे आहेत. मग तुम्ही एक गेमर असा किंवा फोटोग्राफर किंवा तुम्हाला फक्त एक बजेट फ्रेंडली फोन पाहिजे, या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही कव्हर करू. तर चला मग सुरू करूया. स्मार्टफोन मार्केट पूर्ण पॅक आहे आणि खूप सारे ऑप्शन त्यामध्ये अवेलेबल आहेत. फ्लॅगशिप फोन पासून बजेट स्मार्टफोन पर्यंत इतके सारे ऑप्शन आहेत की आपण कन्फ्यूज होऊन जातो. तर मी तुम्हाला आज गाईड करणार आहे 5 असे की पॉईंट सांगून. पहिला की पॉईंट आहे आपलं बजेट डिसाईड करा. प्रत्येक प्राइस रेंजमध्ये खूप सारे स्मार्टफोन अवेलेबल आहेत. फ्लॅगशिप फोन्स जे लगभग 1 लाखाच्या वरच्या किमतीमध्ये येतात. मिड रेंज स्मार्टफोन 60,000 ते 80,000च्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत. आणि तुमचा बजेट खूपच टाईट असेल, स्मार्टफोन सुद्धा अवेलेबल आहेत जे की 6 ते 7 हजारापासून सुरू होऊन जातात. तुम्ही हा विचार करा की तुम्ही किती स्पेंड करणार आहात. आणि हा सेल्स, एक्सचेंज ऑफर आणि रिफर्बिश फोन सुद्धा तुम्ही बघू शकता. दुसरा की पॉईंट आहे युसेज. तुम्ही तुमचा स्मार्टफोन कोणत्या गोष्टीसाठी यूज करता. जर तुम्ही एक फोटोग्राफर आहे तर तुम्ही कॅमेराच्या क्वालिटीवरती फोकस करायला पाहिजे. तसंच गेमरसाठी स्नॅपड्रॅगन A80 लाईट किंवा ॲपलचं A18 बायोनिक चिपवाले फोन सुद्धा बेस्ट आहे, ज्यांच्यामध्ये हायर रिफ्रेश रेट आणि एक चांगल्या क्वालिटीचा डिस्प्ले येतो. आणि तुम्ही सोशल मीडिया, सर्फिंग किंवा कॉल्स आणि लाईट युसेस करता तर तुमच्यासाठी एक मिड रेंज स्मार्टफोन सुद्धा बेस्ट आहे. तिसरा की पॉईंट आहे डिस्प्ले आणि बिल्ड क्वालिटी. मोस्ट ऑफ द फोन्समध्ये 6.1 इंच पासून 6.9 इंच पर्यंत OLED डिस्प्ले येतात. तसंच 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट सुद्धा स्मूथ स्क्रोलिंगसाठी उपयोगी ठरतो. सोबतच अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग, IP68 आणि IP69 सारख्या वॉटर रेजिस्टंट रेटिंग, ड्युरेबल मटेरियल जसे की गोरिल्ला ग्लास सुद्धा बिल्ड क्वालिटीसाठी चेक करा. ऑफलाईन स्टोअरमध्ये जाऊन फोन हातात घेऊन चेक करून बघा, कारण हातामध्ये फिलिंग सुद्धा मॅटर करते. चौथा की पॉईंट आहे बॅटरी लाईफ आणि चार्जिंग. मोबाईलच्या बॅटरीज 5000 mAh पासून ते 10,000 mAh पर्यंत गेलेल्या आहेत. जास्त बॅटरी म्हणजे जास्त लॉंग युसेज. सोबतच फास्ट चार्जिंग जसे की 90 वॅट, 120 वॅट सुद्धा अवेलेबल आहे. फास्ट चार्जिंग केल्यामुळे आपला टाइम सुद्धा सेव्ह होऊ शकतो. शेवटचा की पॉईंट आहे सॉफ्टवेअर आणि अपडेट. स्मार्टफोन लॉंग टाइम चांगल्या प्रकारे यूज करण्यासाठी तसंच सिक्युरिटी आणि नवीन फीचर्स मिळत राहण्यासाठी लॉंग टर्म सॉफ्टवेअर सपोर्ट जरुरी आहे. सो लॉंग टर्म फोन यूज करायचा असेल तर ह्या गोष्टी नक्कीच चेक करा. सोबतच iOS सारखा स्मूथ पण क्लोज इकोसिस्टम किंवा अँड्रॉइड सारख्या फ्लेक्झिबल, तुमचा कम्फर्ट काय आहे ते बघूनच iOS किंवा अँड्रॉइड मध्ये चूज करा. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी स्मार्टफोन घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. तुम्हाला अजूनही यामध्ये काही ऍड करायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा.